इकडे लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांसंदर्भात देशाचं भविष्य असलेल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हिंगोली शहरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींच्या अभ्यासिकेमध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली आणि या निवडणुकीबद्दल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नेमकं काय वाटतं, नोकर भरती संदर्भात त्यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। पाहूयात। देशामध्ये सगळीकडे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीबद्दल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय, ते अनेक दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांना काय काय अडचणी येतात ते जाणून घेऊया, त्यांना काय वाटतं या निवडणुकीबद्दल तेही जाणून घेऊया। मला सांग दादा, आपण सर्वात महत्वाची भूमिका आहे आपल्याकडे, कुठलीही जर जागा निघायची असेल तर सरकार निर्णय घेणारी पाहिजे। तर तुला मला हे सांग, तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, कोणते निर्णय सरकारने घेणं अपेक्षित आहे? स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तू, काय बदल होणं अपेक्षित आहे? माझा पहिला बदल, पोलीस भरतीला 500 रुपये फॉर्मची फी आहे ती कमी झाली पाहिजे। एमपीसी ला जी हजार रुपये फी आहे ती पहिली गोष्ट कमी झाली पाहिजे। आणि दुसऱ्या राज्यामध्ये 1000 रुपये तुम्ही एका वर्षात जेवढे फॉर्म भरसाल ते तुम्ही एका वर्षात जेवढे फॉर्म निघतील ते 1000च्या कार्डवर तुमच्या बंदे फॉर्म भरले जातील। मी इथं आतापर्यंत एका वर्षात 12 ते 13,000 रुपये घातले फॉर्म भरण्यात। मग आता आम्ही हे पैसे आणायचे कुठून? सरकारने पहिली फी कमी करावी। पहिले महाराष्ट्रामध्ये जे तिरेडी सरकार चालू आहे त्याने त्या सरकारने फक्त मराठा समाजाला चॉकलेट दिलेलं आहे। ते चॉकलेट म्हणजे फक्त आमचे जे काही डॉक्युमेंट वगैरे एसीबीसी कार्डसाठी जे जमा करून घेतले ते फक्त त्यांनी स्वतः जमा करून घेऊन त्यांनी आणखी तिच्यावर थंब म्हणजे वगैरे पुढची प्रोसेस काहीच केली नाही। फक्त ते आमचे डॉक्युमेंट घेऊ ठेवले त्यांनी, तिथलेच आम्हाला म्हणजे जे भरतीसाठी आता एसीबीसी कास्टच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे असं तुझं मत? हा, लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि जी पोलीस भरतीची जे आता 15 तारीख लास्ट आहे ती डेट कमीत कमी 20-25 दिवसांनी वाढवून द्यायला पाहिजे। राज्य सरकार म्हणते आम्ही कास्ट दिली आणि आम्ही कास्ट काढायला गेलो, ऑफिसर म्हणतात आम्हाला आमची वरून आदेश दिले नाहीत। मग यात मरण कोणाच झालं? आमचं सर्वसाधारण विद्यार्थ्याचं। आम्हाला लोकसभेवर घेणं नाही, आम्हाला राजकारण काहीच घेणं नाही, आम्हाला पडायचं नाही, काहीच नाही। आमचा मेन उद्देश आमचे कागदपत्र आमच्या हातात आले पाहिजेत आणि योग्य वेळेत आमचे फॉर्म तिथे भरले गेले पाहिजेत। हे मुद्दा कळच ना सध्या, ते त्यांच्या लोकसभेसाठी राजकारण आमच्याकडे विद्यार्थ्यांना धानकोन दे सध्या। आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।